दिसते आपल्याला ही जांभा खडकामधली तटबंदी आहे, म्हणजे कोकणातून चिराणून बांधले गेले आहे. ही तटबंदी त्या काळातली नाही, 8 ते 10 वर्षापूर्वी बांधले गेले. महाराष्ट्रातले 11 किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये जात आहेत. त्यामध्ये पन्हाळगडाचं एक नामांकन असल्यामुळे किल्ल्याचं मेंटेनन्सचं काम चालू दिसेल तुम्हाला. त्या माहिती फलक हे बाकडे हे दरवाजे आता लावले गेलेले आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं इतक्या वर्षानंतर आता गव्हर्नमेंटचं लक्ष केलं गेलं आहे. मग किल्ल्याचं मेंटेनन्सचं काम चालू दिसते. जुन्या काळात भिंत कशी होती तर तशी होती. हा किल्ल्याच्या आतमधला बालेकिल्ला म्हटलं जातं. आतमध्ये येताना दोन्ही साईडला आपल्याला खड्डा दिसला आणि आतमध्ये तो रोड होता. त्या काळात बालेकिल्ला म्हणजे काय तर आपण आता वाक्य ऐकतो, बालेकिल्ला हे राजकारणात किंवा पॉलिटिक्समध्ये. बालेकिल्ला म्हणजे महत्त्वपूर्ण जागा, सुरक्षित जागा. त्या राजांच्या काळात बालेकिल्ला म्हणजे धान्याची कोठार, अशी साठा, दारुगोळा, मॅन्युफॅक्चरिंग सगळं इथे व्हायचं. एक प्रकारे बाजारपेठा जर का किल्ल्याचा बालेकिल्ला होता. पण आता बघण्यासाठी धान्याचे कोठार आहेत. पूर्वीच्या काळी राजाभाऊच्या काळात किल्ल्याचा बालेकिल्ला आदिलशाही कारकीर्द नव्हता, अंबरकडा. आणि राजांच्या काळात नाव पडलं धान्याचा कोठार. हा 400 एकराचा गड आहे, त्याच्यात मध्ये 14 एकराचा बालेकिल्ला. इथे फक्त बघण्यासाठी धान्याचे कोठार आले. त्या राजाभाऊच्या काळामध्ये त्या बालेकिल्ल्याची तटबंदी बांधत असून तटबंदी त्या काळात सारखी पडली जायची. उभा केली की पडते, उभा केली की पडते. मग राजाभाऊ काय करतो, त्याच्या गुरुला विचारतो, मी तटबंदी बांधली तरी सारखी का पडते. तुम्ही त्या काळात एक म्हण ऐकली असेल, का गंगोतिले आणि का राजाभोज. पण ती म्हण तशी नाही. का राजाभोज आणि का गंगोतिले अशी आहे. राजाभोज हा भोपाळचा होता, शिलारावांची राजाभोज. त्याच्या काळात किल्ला बांधायला 60 वर्ष लागली. मग तटबंदी बांधताना तटबंदी तुटते, संरक्षण वॉल तुटते. म्हणून त्याच्या गुरुला विचारतो. आणि या गोष्टीवरती ही दंतकथा नाही, दंतकथा म्हणून ओळखलं जातं. आणि हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. ही लिखित नसल्यामुळे याच्यावरती जास्त लोक म्हणतात की बाबा ही गोष्ट घडली असेल किंवा नसेल. पण ही गोष्ट त्या काळात राजाभोजच्या काळात घडली गेली होती. आणि त्याला किल्ला बांधायला 60 वर्ष लागली. आणि पण हा किल्ला बांधताना त्या काळात तटबंदी तुटते. तो त्याच्या गुरुला विचारतो, तटबंदी का उभारत नाही. त्याचा गुरु सांगतो, त्याच्या पायामध्ये बळी द्यायला लागेल. आता बळी देण्याचे प्रकार 20-30 वर्षापूर्वी बंद झाले. पूर्वीच्या काही नरबळी वगैरे दिला आहे ब्रिज खाली, पुलाखाली. तसा राजाभोजच्या काळात तटबंदी उभारत नाही, याच्या खाली बळी द्यायचं आहे. पण राजाभोजने आसपासच्या गावामध्ये दंडी पेटवली. गडाच्या पायथ्याशी राहणारे व्यक्ती, त्या बाईचं नाव होतं गंगोतिले. तर गंगोतिले नावाची लेडीज गडावरती येते आणि राजाभाऊला म्हणते मी बळी द्यायला तयार आहे. राजाभाऊ म्हणतो तुम्ही अशा हालत म्हणत कसा बळी देणार. ती म्हणते 2 महिने थांबावं लागेल. 2 महिने तर माझ्या पोटामध्ये मूल आहे, या मुलाचा मला फक्त पोटातला चेहरा बघू द्या, याचा सांभाळ तुम्ही करा, याची देखभाल करा तुम्ही, तर मी बळी द्यायला तयार आहे. राजाभाऊ म्हणतो तुम्हाला पहिली एक मुलगी आहे, दुसरी जर मुलगी झालीत बाई तर मी या मुलीचा सांभाळ करू शकत नाही. मुलगा तर मोठा माझ्याच कामी होईल, पण त्या मुलीची जबाबदारी आयुष्यभर बघावी लागेल. ती माझ्या हातून जमणार नाही, मी या मुलीचा सांभाळ करू शकत नाही. राजाभाऊने त्या गोष्टी नकारल्या गेल्या. मग ती बाई म्हणते नशिबात जे असेल ते असेल, मला आता राहण्या खाण्यासाठी खोली द्या ना. त्या बाईला का स्वतःचा बळी द्या असतो आणि ती बाई राहण्यासाठी खोली मागते. त्या बाईला इथे राहण्यासाठी खोली बांधली गेली. 2 महिन्यात डिलिव्हरी झाली. तिला जेवण खान त्या खोलीमध्ये पोचवलं होतं. आणि गडावरती सगळं सैन्य लोक तिला छोटी खिडकी ठेवली, त्या खिडकीतून जेवण खान तिला पोचवलं होतं. आणि 2 महिन्यात डिलिव्हरी झाली. आणि तिला दुर्दैवाने तिच्या नशिबाप्रमाणे तिला दुसरी मुलगी झाली. आता राजाभाऊ सारखा मुलीचा सांभाळ करू शकत नाही. माझ्यानंतर या मुलींचं पुढे जाऊन बरं वाईट व्हायला नको. मग त्या बाईनं आपल्या आणि आपल्या दोन्ही मुलींचा बळी घेतला आणि किल्ल्याच्या तटबंदी बांधकाम पूर्ण केले.